त्यात बरे ना, बरेच राहा, मस्त राहा आणि खुश राहा. तर मित्रांनो, एक तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटली मित्रांनो. हवा हवामान म्हणजे पाण्याचा मित्रांनो. आता तर आपल्याकडे पाऊस कधी पण पडतो, म्हणजे पावसाळा असू दे किंवा उन्हाळा असू दे किंवा हिवाळा असू दे, कधीही पडू शकतो. तर मित्रांनो, त्याचेच संदर्भात एक तुम्हाला मी आज अपडेट देत आहे. म्हणजे मित्रांनो, कृषी केंद्र आपलं पालघर आणि हवामान केंद्र मित्रांनो, पालघर जिल्ह्याचं कोसबाड हिल इथून मित्रांनो एक अशी अपडेट दिली, म्हणजे पावसाचा अंदाज दिला आहे मित्रांनो, की आज 8 जानेवारी आणि 9 जानेवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी. तर मित्रांनो, त्यांनी आपल्या पालघर जिल्ह्यामधील 2 तालुक्यामध्ये पाऊस पडणार असा अंदाज आहे. आपला जव्हार तालुका आणि मोखाडा तालुका हे जिल्ह्यामध्ये जो तालुक्यामध्ये मित्रांनो पाऊस पडणार आहे. तर आपल्या ते तालुक्यातील मित्र असतील किंवा कोणी पण असू दे, किंवा आपल्या पालघर जिल्ह्यातील मित्रपरिवार असू दे, आपले सबस्क्राईब असू दे किंवा व्ह्यूअर्स असू दे, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे आपला जो बंधू आहे मित्रांनो जव्हार तालुक्याचा आणि मोखाडा तालुक्याचे, तर कोणी घर बनवलं असेल, घर बनवायला चालू असेल, किंवा कोणाची शेती फळ शेती किंवा भात आपले भाजीची शेती असेल, आपण त्याला वाडी म्हणतो आमच्याकडे आपल्या अंदाजाने. तरी मित्रांनो, वाडी असू दे किंवा काही असू दे, किंवा मित्रांनो आता तर आपल्याला माहीत आहे, कुणी इटा पाडतात, तरी विटा पाडण्यासाठी खूप मेहनत लागते. आम्ही पण मित्रांनो पाडले ते टायमाला, म्हणजे आम्ही बनवल्या होत्या, घरीच बनवल्या. तर त्यांचीच एक तुम्हाला अपडेट देतो. म्हणजे आज मित्रांनो 8 तारीख आहे आणि उद्या 9 तारीख आहे. तर आपलं नुकसान होऊ नये त्यासाठी मित्रांनो मी हा यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकत आहे. म्हणजे मित्रांनो, आपण पालघर जिल्ह्याचं कल्चर कसं असतं ना, आणि पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या काय होतं आणि कसं काय होतं ना, त्याचेच मित्रांनो एक अपडेट देतो. म्हणजे मित्रांनो, आपल्या पालघर जिल्ह्यातील काही रूढी परंपरा ते तर आपल्याला माहीतच आहे. तरी पण मित्रांनो, हे एक पावसाचा अंदाज उन्हाळ्यामध्ये पडतो, तर हे कुणाला जास्त माहीत नसतं मित्रांनो. आपले जे मित्र आहेत त्यांना माहीत आहेत, जे मोबाईल बघतात त्यांना, की पाऊस पडण्याचा इशारा आहे सर. तर मित्रांनो, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. तर त्याचे क्लिप नाही मित्रांनो, एक फोटो तुम्हाला सेंड करतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी अंदाज दर्शवला आहे. तर असं नाही मित्रांनो, आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये पण हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. आपला त्या तालुक्यामध्ये नाही, आपल्या डहाणूमध्ये पण पडेल, किंवा वाडा ह्या ठिकाणी पण पडेल, किंवा विक्रमगडमध्ये पण पडू शकतो. तरी मित्रांनो, आपण सावधगिरीने राहावं. म्हणजे आपण जर पावली किंवा पेंढा आपलं तर मित्रांनो पावली पेंढावरती असतो, आपला मांडव असतो, तर ते झाकून ठेवावं. आणि कोणी विटा पाडत असेल ना मित्रांनो, त्यांनी पण ताडपत्री किंवा प्लॅस्टिक आणून समोर ठेवावं. किंवा मित्रांनो, आता जर आपण घर बनवत असेल ना, घर बनवतो, तर ते पण आपण जे भात असतं ते पिशवीमध्ये ठेवतो किंवा कणगीमध्ये ठेवतो, ते पण कुठेतरी एक ठिकाणी, व्यवस्थित ठिकाणी मित्रांनो ठेवावं. आणि त्याच्यावरती ताडपत्री ठेवावं, किंवा आपले कपडे असतील मित्रांनो, तर ते पण करावं. आणि मित्रांनो, आता आपण वांगी, तांबोटे, टमाटर किंवा मिरी काय हे करतो, त्याच्यावरती पण मित्रांनो नियंत्रण ठेवावं. म्हणजे औषध फवारणी करावी, आणि ते लागलेले असेल ते मित्रांनो आपण काढून घ्यावं. तर एवढंच. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, सबस्क्राईब करू का नका हे तुमच्यावरती आहे, पण शेअर तर मित्रांनो नक्की करा. म्हणजे एक शेअरने मित्रांनो आपल्या भावांची जिंदगी सुधरू शकेल, म्हणजे त्यांचे पिकाची नासाडी होणार नाही. तर एवढंच नक्की करा. तर चला मित्रांनो, बाय, टाटा.